नमस्कार, मी दिनेश मुलाळे, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग 855 उपाध्यक्ष व महाराष्ट्र एकीकरण समिती तालुका अध्यक्ष भालकी बिदर। काल अशोकराव पाटील साहेब यांनी लादा ग्राम भालकी तालुका जिल्हा बिदर लादा गावाच्या समस्या मांडल्या आहेत। लादा गावामध्ये रस्ते नाहीत, नाल्या नाहीत व रस्त्यावर खड्डे जास्त पडले आहेत व गावाची इतर समस्या अशोकराव पाटील यांनी मांडल्या आहेत। तर माझ्या संघटनेकडून मी काल बोललो होतो, सकाळी येणार होतो तर आलो नाही, संध्याकाळ झाली। तर माझ्या संघटनेकडून अशोकराव पाटील साहेबाला सत्कार केलो आहे, कारण त्यांनी गावातल्या समस्या तालुका लेवलवर जिल्हा लेवलवर त्यांच्या समस्या गेल्या आहेत व उत्तर कर्नाटक चॅनलचं पण मी अभिनंदन करतो की त्यांनी लादा गावाच्या समस्या जाणून घेऊन तालुका जिल्हा पातळीवर ते मांडले आहेत। धन्यवाद। आमच्या गलीला इकडं पाणी नाही, 6 दिवसाला एक बार पाणी येते, खड्डे येतं आणि खड्ड्याला पडून आम्ही रोडला पडतो, रस्ता नाही आणि एकतर नाल्या नाहीत आमच्या आणि पडावर रान आहे। इकडे मोठमोठे सर्प येत राहतात, त्या सर्पामध्ये अंधारामध्ये जावं लागते त्या टाइमला आम्हाला। आमचं शासकला काय 2दा गेलतो आम्ही तिथं, काय गेंनी म्हणायचं नाही, काही नाही, खरं असलेलं सांगलेलं गेलतो तर लाईट नाही, हे नाही, तुमच्या गावाला करून काय दंड आहे, तुम्ही करणार काही नाही असं म्हटले आम्हाला साहेब। वरची लीड नाही, तुम्ही समजे देता तर तुमच्या गावाला काही करत नाही, आम्हाला सक्षल म्हटलं। आम्ही त्यांच्या शाळेमध्ये गेलतो, बघणार आहे तर ते कुठं आठवण राहते आम्हाला सांगायला शेतकऱ्याला, बाला इथं ब्रिज नाही आमच्या नदीला, रोड आमचं